सारेगामापा सारेगामापा मंगल मूर्ती। नमस्कार, सुस्वागतम। न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा पावर्ड बाय फॉग डिओ स्प्रे मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि हेच आहेत आमचे अव्वल 48 जे कंबर कसून तयार आहेत आजच्या अंतिम फेरीमध्ये आमच्या दोन्ही परीक्षकांसमोर आपापली गाणी सादर करण्यासाठी। आता कुठल्याही क्षणी या पर्वाच्या आमच्या पहिल्या परीक्षकांचं इथे आगमन होणार आहे आणि आम्ही सगळे भयंकर एक्साइटेड आहोत त्यांचं स्वागत करायला आहोत की नाही? अवधूत, तुझं मनापासून स्वागत आहे। खूप खूप स्वागत। सारेगमपच्या मंचावर आपण पुन्हा एकदा भेटतोय, काय फिलिंग्स आहेत मनात? खूप छान वाटतंय अभिजित। ऍक्च्युली मला माझी एक कविता आठवते। पुन्हा स्वप्न, पुन्हा आशा, पुन्हा सूर्य, पुन्हा दिशा, पुन्हा कथा, पुन्हा संहिता, पुन्हा व्यक्तिरेखा, पुन्हा व्यथा, पुन्हा सेट्स, पुन्हा लाईट्स, पुन्हा लोकेशन, पुन्हा फ्लाइट्स, पुन्हा सूर, पुन्हा चाल, पुन्हा शब्द, पुन्हा ताल, पुन्हा स्वप्न, पुन्हा आशा, पुन्हा सूर्य, पुन्हा दिशा। मला असं वाटतं की मी तर फेअर अँड लवली सारेगमपच्या ह्या मंचाचा आता एक रेग्युलर मेंबर झालेलो आहे। माझ्या आधार कार्डावरती सुद्धा हाच पत्ता लोक देतात आणि लोकांचं प्रेम मला आणि ह्या पार्टिसिपेंट्सना जसं मिळालं तसं ह्या पर्वात देखील मिळणार याची मला खात्री आहे। पण गंमत म्हणजे ही रिकामी खुर्ची बाजूची जी आहे त्यावर कोण बसणार आहे? मी तेच विचारणार होतो। ज्या माणसाचं नाव पूर्ण विश्वामध्ये ताल हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचं नाव येतं। संगीताच्या लष्करामधला प्रत्येक सैनिक ह्या माणसाचं नाव आल्यानंतर उभा राहून सल्यूट करतो। अशी एक व्यक्ती इथे आता येणार आहे। तौफिक कुरेशी आणि अवधूत गुप्ते, न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा पावर्ड बाय फॉग डिओ स्प्रेचे या पर्वाचे हे दोनही दिग्गज परीक्षक। तौफिक जी, तुमचं स्वागत आहे सारेगमपच्या या मंचावर। या मंचावर परीक्षक म्हणून तुम्ही पहिल्यांदाच या खुर्चीत आसनस्थ होताय, कसं वाटतंय तुम्हाला? मला भीती वाटते,
थोडीशी, कारण जे कलावंत इथे येतात त्यांचा म्युझिक जरा थोडासा जास्ती वरचा असतो, म्हणून मला थोडीशी भीती वाटते. आणि मी झी मराठीचा खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आहे, इथे जज म्हणून मला बोलवलंय. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं की परीक्षक म्हणून या 48 स्पर्धकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अवधूत, ह्या शेड्यूलचं महत्त्व माझ्यासाठी असं आहे की आत्तापर्यंत आपण बागेतनं काढून आणलेल्या आंब्यांचं लोणचं घालत होतो. हा सीझन जो आहे ह्यामध्ये आपण स्वतः लावलेल्या आंब्यांचं लोणचं आपण खाणार आहोत. हे जे शेड्यूल आहे ज्याची वयोमर्यादा 15 वर्ष ते 30 वर्ष आहे, त्यामध्ये जी मुलं 15-16 वर्षाची असतील त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कळायला लागल्यापासून सारेगामा त्यांच्या बरोबर आहे. ही जी मुलं आहेत त्यांना जेव्हापासून समज आली आहे तेव्हापासून आम्ही टीव्हीच्या माध्यमातून आणि सारेगमापच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर संस्कार ऑलरेडी करत आलेलो आहोत. आता जे आंबे येणार आहेत हे सगळे जे आंबे आहेत ते थोडेसे आमचे देखील आहेत. तर म्हणून मला बघायचं की आता काय हे समोर येणार आहे याबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. अवधूत, आता मला या पर्वाची सुरुवात झाल्यासारखं वाटतंय, कारण तुझ्या तोंडून हे असे आंबे आणि इतर जी काही भन्नाट उदाहरणं येतात ना त्याने आता धमाल येणार या पर्वात. तौफिक जी, जी मराठी सारेगामा का जो क्वालिटी रहा है सिंगिंग का, वो मैंने हरदम देखा है कि बहुत ही अलग लेवल का होता है. और इसीलिए यहाँ पे कंपटीशन इतना स्ट्रांग हो जाता है कि हम लोगों को मार्क्स देना मतलब बहुत मुश्किल हो जाता है. और यही डर रहता है कि कहीं किसी को हम हर्ट ना करें. जैसे हमारे बड़े भाई जाकिर साहब कहते हैं कि थोड़ा सा नर्वस होना अच्छा रहता है क्योंकि आदमी अलर्ट रहता है, और वो अलर्ट रहने में आदमी से गलतियां थोड़ी सी कम होती है. तो बस मैं यही ऊपर वाले से दुआ करता हूँ कि मुझसे कुछ ऐसा ना हो जाए कि किसी को हर्ट हो जाए मुझसे, बस. वाह, क्या बात है. आजच्या या अंतिम फेरीमध्ये आपले दोन्ही परीक्षक जे अंतिम 12 स्पर्धक निवडतील त्यांना मिळणारे आपल्या परीक्षकांतर्फे सारेगमपचा मानाचा शेला. तौफिक जी, आमचे सगळे स्पर्धक तर तयार आहेत तुमच्या समोर आपापलं गाणं सादर करण्यासाठी. तुम्ही दोघेही तयार आहात? एव्हर रेडी. चला सुरू होऊन जाऊ देत मग. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत. नमस्कार, माझं नाव रसिका गानू. मी कोल्हापूर सेंटरवरनं ऑडिशन दिली आहे आणि मी देवरुखची आहे, कोकणातली. आणि सध्या पुण्याला माझं कॉलेजचं शिक्षण चालू आहे. रसिका, तू बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिलेत आणि आज सुद्धा या सगळ्या स्पर्धकांमध्ये पहिली तू आहेस, कसं वाटतंय? छान वाटतंय. ॲक्च्युली टेन्शन नाही आहे, कारण तिथे जाऊन आता फक्त आपलं गाणं सादर करायचं एवढंच डोक्यात आहे. गाण्यात सर्व माझ्या, गाण्यात सर्व माझ्या, माझे इमान आहे ज्याचे खरेन गाणे, ज्याचे खरेन गाणे, तो बेईमान आहे. गाण्यात सर्व माझ्या, गाण्यात सर्व माझ्या. रसिका, मी असं ऐकलं तू आधी अनेक वेळा ऑडिशन देऊन गेली आहेस? लिटिल चॅम्प्स झालं तेव्हा मी ऑडिशन दिली होती. त्याला लिटिल होतीस? हां हां. आणि मग नाही झाली, सिलेक्ट नाही झाली? मुंबईपर्यंत सिलेक्ट झाले होते, त्यापुढे नाही. मग आताही असं झालं तर काय होईल? असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. रसिका जी, कभी कभी ये होता है कि जब आदमी कोई किसी चीज के पीछे एक जिद से पड़ जाता है तो सारी कायनात फिर उसको वो दिलाने में जुट जाती है. लेकिन मैं बस यही कहना चाहता हूँ कि आप सिलेक्ट हो गए. थँक्यू, थँक्यू. पहिला मानाचा शेला घेऊन आलेली आहेस तू. काय सुरुवातीला काय वाटत होतं की बहुधा नाही म्हणतात? हा, असंच म्हणजे ते जेव्हा सुरुवात केला त्यांनी बोलायला तेव्हा असंच वाटलं की बापरे काय म्हणतात पुढे. पण फायनली हो म्हण. याच्या पुढचे सगळे रॉकिंग परफॉर्मन्सेस दे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. पुढच्या स्पर्धक या प्लीज.
नमस्कार सर. नमस्कार. काय नाव? माझं नाव राहुल खरे. खरेच? हो हो. कुठून आलात? औरंगाबाद. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे हिवरीच्या तीरी, आहे हिवरीच्या तीरी, आहे हिवरीच्या तीरी माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर. अच्छा है, क्या बात है, बहुत अच्छी अच्छी हरकतें आपके गले से निकली हैं. शायद मुझे लग रहा है कि ये सूर थोड़ा नीचे था आपके लिए, इसलिए जब आप नीचे आ रहे थे तो वो जो पंच आपका ऊपर जो आ रहा था, वही पंच जब नीचे के सुरों में जब आप आते थे ना, तो वो पंच निकल जा रहा था. काही मुलांना थेट हा मानाचा शेरा देणार आहोत आणि त्यांना आत घेणार आहोत. काही मुलांना आम्ही इथनच निरोप देणार आहोत, पण काही मुलांना आम्हाला परत ऐकायचंय इतर काही मुलांच्या कंपॅरिझन मध्ये. तू स्टँड बाय वर आहेस, तुला अजून एक संधी आहे आतमध्ये येण्याची. तुला पुन्हा एकदा स्टेजवरती आम्ही बोलू. थँक्स राहुल. कोणाला जास्त इम्प्रेस करणं अवघड वाटतंय? साहजिक आहे. अवधूत दादा काही कोल्हापूरचा आहे, त्याला करता येईल. हा त्याला म्हणजे होईल, पण ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हाय शाबास. तुला पदरच सांगत नाही असं का? काल ऐकू आले कोल्हे कुई, पोट भरल्या विना काही ढेकर येत नाही. काल रात्री राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरोस राग. बघ चिखलात दिसतात माग, बघ चिखलात दिसतात माग. कुणीतरी आला न गेला, कुणीतरी आला न गेला. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. नम्रता जी, हे डिसिशन घेताना पण आम्हाला जरा वाईट वाटतं आणि वी आर ऑल्सो सॅड, कारण तुम्ही एवढी मेहनत घेतली होती, पण कॉम्पिटिशन खूप स्ट्रॉंग आहे इथे. तर वी आर सॉरी दॅट यू आर रिजेक्टेड. You were looking very confident earlier. हां नव्हतं वाटलं, पण टफ आहे. सगळेच खूप चांगले गाणार आहेत, त्यामुळं असं नाही वाटत आहे की आपण यायलाच हवं असं काही नाही आहे. पण इथेपर्यंत आले खूप आहे माझ्यासाठी. सिलेक्शन रिजेक्शनचा खेळ सुरू झालेला आहे. काहींच्या पदरी निराशा पडतीये, काही हसत हसत घरी निघाले. तर मानाचा शेला घेऊन पुढच्या कंटेस्टंटचं, पुढच्या स्पर्धकांचं काय होतंय चला बघूया. चलो नेक्स्ट. भाग्यश्री, अरे किती मोठी झालीस तू. ये हमारी लिटिल चैम्प्स है. तो लिटिल चैम्प्स में हमारे साथ थी, लास्ट 8 में थी लिटिल चैम्प्स, जो कि सबसे पॉपुलर शेड्यूल रहा. ऊपर आया था, आप आए थे उसमें. आता कितवीला आहेस तू, काय करते सध्या? आता 11वीत. तेव्हा तुम्हाला चष्मा होता का? हो होता का? चष्मा होता आणि डोलून गायची अशी. डोलून कशी गायची, डोलून दाखव. अशी अशी. श्रीरंग अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला.
रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग. थँक्यू. हा माझा आवडता अभंग आहे. खूपच छान. मागच्या वेळेला तू इथून फायनल जिंकून नाही गेलीस आणि ह्या वेळेला तुला इथूनच कॉम्पिटिशन मध्ये भागही न घेता परत जावं लागलं तर तुला, मला आणि तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप वाईट वाटेल. आणि तुझं आडनावही टिकले आहे तर आम्ही तुला टिकू कसं नाही देणार. त्यामुळे तू इथे येऊन हा मानाचा शेरा घेऊ शकतेस. थँक्यू. संजोती जगदाळे, मुक्काम पोस्ट अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. माझे आई बाबा मला डॅशिंग म्हणतात आणि आहेच मी डॅशिंग. मला बाईक चालवायला खूप आवडते. विहिरीत होणं म्हणजे धम्माल. क्रिकेटची बॅट हातात घेऊन मुलांना चॅलेंज करायला मला खूप आवडतं. आपलं मन लहान मुलासारखं असलं पाहिजे, अगदी निष्पाप. माझ्यातला हाच निष्पाप सूर मला जपायचा आहे. माझ्या लहानपणी माझी आजी जात्यावर दळत असताना जी गाणी गायची ती गाणी मी तिच्या शेजारी बसून सर्व गाणी तिची ऐकायची. त्याच वेळी माझी गाण्याशी मैत्री झाली. मी जेव्हा पहिलीत गेले तेव्हा बाई आम्हाला विविध कविता शिकवायच्या नवीन नवीन. त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं, म्हणजे मी ज्या कविता गात होते त्या ऐकायच्या आणि बाईंना असा विश्वास बसला होता की मी सुरात गाते आणि पुढे गाईन. त्यावेळेला मला बाईंनी कोरस लीडर केलं होतं, म्हणजे मी जी कविता गायची ती मुलं माझ्या मागून गायची. मला खूप छान वाटायचं. माझ्या छोट्याशा खेडेगावातून एक मोठंसं स्वप्न घेऊन मी सारेगमप मध्ये आली आहे, जिंकायला सूर नव्या युगाचा. मी एका खेडेगावातून आली आहे. माझं गाव अंबक, कराड पासून 35 किलोमीटर आहे. पश्चिम महाराष्ट्रातली गावं खेडेगाव जरी असली तरी शहरं म्हणायची आपण त्यांना. सांगली, कोल्हापूर, कराड, इचलकरंजी म्हटल्यावर सगळी न्यूयॉर्क, लॉस एंजलिस सारखीच असतात. लक्षात ठेव. मला जाऊ दे, मुझे जाने दे, मला जाऊ दे. मेरे मर्द का मिजाज भारी, वादा करके है लाया फेरारी. देख है पूरा कोलीवाडा, आता थोडा तर भाव मला खाऊ दे. मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे. मैं जिधर भी जाऊँ सबको उंगली पे नचाऊं, पत्ती गली बटले मुझे हाथ न बुलाऊं. ऐसा आशिक तू टोटल नारी, प्यार में भी जो मांगे उधारी. जाल फेंके है क्यों बारी बारी, चलिए नाटक तेरा आता राहू दे. मला जाऊ दे, मला जाऊ दे. संजोती, ऑडिशन साठी सारेगमपच्या 5,500 मुलांमधनं ज्या वेळेला तुम्ही 48 मुलं आम्ही काढतो, त्यातनं आम्हाला 10 मुलं जर का सिलेक्ट करायची असतील तर तुला असं वाटतं की ह्या गाण्याने तू सिलेक्ट होऊ शकतेस? तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल, अगदी आनंदाने. भाऊक नकोस. फर्स्ट ऑफ ऑल मला मान्य आहे की तू अजून चांगली गाणी गाऊ शकली असतीस, तरी तू हे गाणं सिलेक्ट केलंस.
जर का तुला अजून गाणी गायची संधी हवी असेल तसं मला वाटतं की तुला ती संधी दिली गेली पाहिजे आणि त्यामुळे तू येऊन हा मानाचा शेला घेऊ शकतेस. फायनली सिलेक्शन झालेले, तुला मानाचा शेला मिळालेला आहे सारेगमपचा. आता काय वाटतंय? मस्त वाटतंय. तुम्ही दोघी एन्जॉय करा. तुला खूप शुभेच्छा. अशीच पुढे पुढे छान छान परफॉर्मन्सेस देत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. नव्या युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसतात. आपल्या अंतिम 12च्या स्पर्धेमध्ये मात्र हे चित्र जरा उलटच दिसतंय. आतापर्यंत 3 स्पर्धकांना प्रवेश मिळाला आणि विशेष म्हणजे यामध्ये एकाही मुलाची निवड झालेली नाही. पुढे काय होणार माहिती नाही, पण सध्या तरी नारी शक्ती फुल फॉर्म मध्ये आहे. तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मी झी मराठीच्या लिटिल चॅम्प्स मध्ये होती दुसऱ्या सीझन मध्ये. कुठलं गाणं तुझं हिट झालं होतं का त्यावेळेला? कांदे पोहे. हे पण गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. सोडून सोडून जायचं नाही, मोडूनी संग हा रंग हा जायचं नाही, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागावं बाजूस तुमच्या बसून. या जीवा लागले नाद हे सांगू काय 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 काय, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, मोडूनी संग मस्त, खूप छान. एकदम क्लिअर आवाज आहे तुझा. व्हेरी नाईस. आणि मस्त पंच मध्ये गायलीस तू. खूप छान गायलीस आणि शुभेच्छा तुला. पण आम्ही तुझा निर्णय थोडासा राखून ठेवतोय. यू आर ऑन स्टँड बाय. विशिंग यू ऑल द बेस्ट. त्यांना आवडलं गाणं, पण तरी त्यांनी म्हणलं थोडं स्टँड बाय मध्ये राहा, मग नंतर ते सांगेल डिसिजन. म्हणजे आता अजून थोडा वेळ तिला वाट बघावी लागणार आहे हे कळायला की आजच्या दिवशी तुझं या टॉप 12 मध्ये सिलेक्शन झालंय की नाही. तुला ऑल द बेस्ट आणि फिंगर्स क्रॉस. थँक्यू. चलो नेक्स्ट. नमस्कार. काय नाव तुमचं? सागर मिस्त्री. घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद. प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, मधुसेवनानंद. स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद. घेई छंद मकरंद, घेई छंद.
नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव? गणेश मेस्त्री. अरे आत्ता गेले ते मिस्त्रीच होते. हो. तुमचं गाव? कुडाळ. अरे आत्ता गेले ते कुडाळचेच होते. पाहुणा आहे माझा. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. देव दिसे ठाई ठाई, देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी. भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी, सुखालाही आलाया हो, सुखालाही आलाया हो, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे दोघेही मिस्त्री आहेत आणि आम्हाला एकच मिस्त्री पाहिजे. की तुमच्या दोघांपैकी जर का एकालाच शेला मिळणार असेल तर तो कोणी घ्यावा? ऑफकोर्स गणेश. तू काय म्हणतोस गणेश? गणेश, आप इसमें हमारे साथ इस स्पर्धा में आगे जाएंगे. बात आहे. काँग्रॅट्स, अभिनंदन. तुझ्याबद्दल काय सांगितलं? माझ्याबद्दल म्हणजे मीच सांगितलं. माझा आजचा परफॉर्मन्स झाला नाही व्यवस्थित, त्यामुळे मी मान्यच केलं. गणेशचा झाला माझ्या मित्राचा, त्यामुळे, आणि तो नेहमीच माझ्या वर चढत असतो. अंतिम 12च्या यादीत 3 मुलींनंतर मुलांचं खातं खोलणाऱ्या गणेश भाऊ मेस्त्री यांचं सारेगमप सूर नव्या युगाचा मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत. एकच वादा, गणेश दादा. जीव दंगला गुंगला रंगला सा, बिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू, पैल तेरा नेशील साथ मला देशील, गाडीच माझ तू, सुख भरती लाल नभ धरती लाल, पुनवचा चांद तू, जीव दंगला गुंगला रंगला सा, बिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, मी गाणं म्हटलं तर एक माझी अशी इच्छा आहे सर, इथं माझं सिलेक्शन हो, म्हणजे नाही झालं तरी चालते, पण माझी एक अशी इच्छा आहे की मी तुमचं दर्शन घ्यावं म्हणून, प्लीज. चांद सुगंधा येईल रात. नमस्कार, कसे आहात आपण? मी तौफिक कुरैशी. काय म्हणतात, कसे आहात आपण? सर, मला तुमचं दोघांचं पण दर्शन घ्यायचं आहे सर, प्लीज. अरे खूप छान गायलंयस तू. अपना
खुद का भी आपने दिखाते हुए बहुत बार हमें हरी भाई की याद दिलाती। ये बहुत बड़ी बात, बहुत अच्छा गाया आपने, बहुत अच्छा गाया। पण तुम्ही इतक्या लांबून एकटे नाही आला ना? नाही सर, माझा मित्र आहे मुकेश, माझ्यासोबत आलेला आहे. त्यांनी तुम्हाला इतक्या लांब इथपर्यंत घेऊन आले. हो तुमच्या ह्या संगीताच्या सफरमध्ये तुमच्या बरोबर ते हमसफर म्हणून राहिले. हो सर. त्यांना इथे बोलवायचं नाही का? हो सर, मी त्याला पण इथं बोलवून. बोलवा. मुकेश. नमस्ते मुकेश जी, कसे आहात आपण? नमस्कार नमस्कार, या या प्लीज. जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची. मला दिसतं की तू खूप मेहनत केलंय, पण काय असतं की बेसिकली कुछ चीज से कोई ऊपर नीचे रह जाता है, और ऐसा नहीं है कि आपने खराब गाया है या क्यों, जो भी हम आपको बोलने जा रहे हैं उसके बाद में आप ये सोचे कि ये मेरे लिए एंड ऑफ द रोड है, ऐसा नहीं है. बहुत दुनिया और है बाहर अभी. तो मैं बस सिर्फ ये कहना चाहूँगा कि आप हमारे साथ इस स्पर्धा में और आगे नहीं जाएंगे. थैंक यू सर. सर असं तर वाटलं नाही, पण सुरुवातीला थोडं म्हणजे वाटलं एकदम असं. ठीक आहे, आता काही वाईट वाटून घेऊ नका. यापुढे पण अशा अनेक संधी येणार आहेत आणि तुमचा मित्र तुमच्या बरोबर खंबीरपणे आहेच, आहात ना? हा सर. वा. अशा खूप संधी येतील. सारेगमपच्या या मंचावर परत प्रयत्न करण्याची पण संधी येईल. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आतापर्यंत अंतिम 12 मध्ये 3 मुली आणि 1 मुलगा एवढ्या लोकांनी आपलं स्थान फिक्स केलंय. म्हणजे 4 जागा तर गेल्या, आता उरल्या आहेत फक्त 8 जागा. नमिला गणपती, नमिला गणपती, हो नमिला गणपती, नमिला गणपती. माऊली शारदा, माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत नमिला गणपती, ओ नमिला गणपती. मला तुम्हाला ऐकून एक खास मित्रची आठवण झाली आणि तुमचा स्टाईल मला त्याच्या स्टाईल सारखा वाटला. शंकर महादेव सर, मी उनको हमेशा फॉलो करतो. हा लगेच आहे होतो. गाणं खूप सुंदर झालं. थँक्यू सर. परंतु असं आहे की तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकला आहात कारण तुम्ही अत्यंत कॉन्फिडेंटली परफॉर्म केलेलं आहे. परंतु इतर जे गायक इथे आहेत, गायक गायिका, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये देखील आम्हाला बघायला हवं की तुम्ही नक्की कुठे आहात. तर आम्ही तुम्हाला स्टँड बाय वर ठेवतो. आम्ही पुन्हा एकदा तुमचं गाणं ऐकू, त्यावेळेला आपण डिसिजन घेऊ की ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पुढे गाणार का नाही गाणार. ओके, चालेल सर. सो विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आत्ताच लगेच वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये. ऑल द बेस्ट तुला त्या कॉम्पिटिशनसाठी, आणि एवढी मेहनत तू केलीस त्याचं नक्कीच फळ मिळेल तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रत्येकाची जशी आवड असते तशी ती व्यक्ती त्या त्या वस्तूकडे खेचली जाते. याला म्हणतात ओढ. कलाकाराला आपापल्या कलेची ओढ असतेच, आणि ही ओढ कधी, कुठे, कशी निर्माण होईल याचा काही नेम नसतो. हाय, मी रेश्मा कुलकर्णी. मी पक्की डोंबिवलीकर आहे. एकदा फडके रोडवरच्या गणेश मंदिरात ज्ञानेश्वर सप्ताह चालू होता आणि मी तिथे माईक पाहिला, आणि माईक पाहिल्यावर मला राहवलंच नाही, आणि मी लगेच स्टेजवर जाऊन बसले आणि ज्ञानेश्वरांची 7-8 अभंग मी बिनधास्त गायले. आणि तेव्हाच माझ्या आईबाबांना लक्षात आलं की मला गाण्याची आवड आहे. तेव्हापासून माझ्या आईने माझ्यावर खूप मेहनत घेतली. कधी हार्मोनियम डोक्यावर घेऊन किंवा इतर वाद्य हातात घेऊन ती मला वेगवेगळ्या गाण्याच्या स्पर्धेत घेऊन जाऊ लागली, आणि मला तिने खूप बूस्टअप केलं. दर्शन वंदितो
श्रेया घोषाल. मी श्रेया घोषालची खूप मोठी फॅन आहे. आय एम मॅड फॉर श्रेया घोषाल. तिच्यासारखं उठावं, तिच्यासारखं बसावं, तिच्यासारखं गावं, तिची स्टाईल फॉलो करावी. ती जशी आहे तसं मला व्हायचं आहे. कॅरम एकच गोष्ट शिकवतो, जसं आपण वेगवेगळे कॉइन्स घालवत असताना आपलं लक्ष क्वीनकडे असतं, तसंच सारेगमपची प्रत्येक ऑडिशन देताना माझं लक्ष एकच असेल, महागायिका व्हायचं. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रेश्मा कुलकर्णी. अच्छा, कितवीला आहात? मी जॉब करते. शाळेत का डबल प्रमोशन्स मिळाले का? उघड्या पुन्हा जाहल्या, उघड्या पुन्हा जाहल्या, जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या, उघड्या पुन्हा जाहल्या, जखमा उरातल्या, उघड्या पुन्हा जाहल्या. काय जॉब करतेस? मी बॅक ऑफिसला. जॉब वॉब सोड आता. काय आय डोंट थिंक यू हॅव मच फ्युचर देअर. आय थिंक खूप छान फ्युचर आहे तुझ्या गाण्यात. काय गायली आहेस तू हे गाणं? म्हणजे मी शोभाताईंकडून ऐकलं आहे ओरिजिनल. काय हरकत तुझ्या गळ्यातून येत आहेत. शिकते ना तू क्लासिकल? हो, क्लासिकल. किती वर्ष झाले तू शिक? मी विशारद झाले. विशारद झाली आहेस? अरे वा वा वा, खूप. जिओ जिओ, माशाअल्लाह, बहुत अच्छा. हे गाणं तू खूप छान म्हणलंस, पण तुला गमत माहितीये का, लावणी सारख्या जागा आल्या बऱ्याच. तू जेव्हा रियाज करतेस सरगमचा, तानचा, जे काय बोल आलाप, जे काय तू तर तानपुरा लावून करते? तानपुरा बॉक्स का रिअल असली तर तानपुरा? तानपुरा पण आहे आणि मशीन पण आहे. मशीन पण आहे. अच्छा, तू डोळे मिटून रियाज करते ना तू? हा, कधी कधी मध्ये. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, तू डोळे मिटून जी गाणं तू गायली आहे ना, परत एकदा गा. तुला असं काही एक्सपेक्ट करत होतीस असं काही होईल? नाही, मला वाटलं परत घालायला लावतात की काय. टेन्शन ऑलरेडी वाढलेलं होतं. पण युअर बाबा वॉज व्हेरी कॉन्फिडंट. इथे ओनली थिंग 19-20, पण बिकॉज हे गाणं यांनी प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशनला मारलेलं आहे अँड आय एम व्हेरी कॉन्फिडंट. त्यांचे फोन सुरू झालेले आहेत, पटापट सगळ्यांना रिझल्ट कळवायचा आहे, त्यामुळे तू पण आता फोनवर लाग आणि पुढच्या तयारीला लाग. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली, सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडवतारी, किन किन कांकण ऋण झुण पोईंजण, सजली नाटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली, सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. आला नवर देवा येसिला, येसिला ग देव नारायण आला ग. माशाअल्लाह, क्या बात है.
तू रस्टिक आणि मॉडर्न याचं जे कॉम्बिनेशन तू आणलंय ना, सुपर, व्हेरी नाईस. थँक्यू. तू आणि भाग्यश्री लास्ट सीझन मध्ये पण एकत्रच होते, राईट? हो ती तर सिलेक्ट झाली आहे. हो. आणि आता म्हणजे जरा थोडासा इथे प्रॉब्लेम आहे, पण मी अब्दुलजीला मग सांगितलं की प्रॉब्लेम हो की काय, मला जुई पाहिजे. म्हणजे तू आहे तर तू ये आणि तू मानशेला घे. वा वा वा, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि काय मनामध्ये फिलिंग्स होते तिथे उभं राहायला? काही नाही, खूप धगधग सगळं एकत्र होत होतं. टेन्शन आलं होतं. आय मीन गायला लावतात परत का काय, अजून काहीच कळत नव्हतं. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला जुई हवी, आणि जुई म्हणल्यावर खूप भारी वाटलं मला, असं आपलंसं वाटलं. जुई ली पेक्षा जुई छान वाटलं. टेन्शन वाढतच चाललंय, स्पर्धा रंगत चालली आहे. आतापर्यंत भरलेल्या 6 जागांपैकी तब्बल 5 जागा मुलींच्या आहेत, आणि एक अकेला इस शहर में असा एकमेव मुलगा आहे. आपल्या पुरुषांचा ना एक जरासा प्रॉब्लेमच असतो. मुख्य म्हणजे आपल्याला या बायकांबरोबर शॉपिंगला वगैरे जावं लागतं. पण या बायका पण ना थोडक्यात नाही आटपत. म्हणजे एखाद दुसऱ्या गोष्टीसाठी 50 दुकानं फिरल्यानंतर त्यांना ती गोष्ट आवडते. आपण त्यांचंही बरोबर आहे म्हणा, कारण स्वतःला सजवायचं म्हणल्यानंतर बारीक बारीक गोष्टींचा सुद्धा खूप विचार करावा लागतो. मग तुम्ही विचार करा, सारेगमपच्या या मंचाला जर वेगळा आणि नवा साज चढवायचा असेल तर आपल्या या परीक्षकांना किती मेहनत घ्यावी लागत असेल आणि किती बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागत असेल. थोडी वाट पहा आणि उद्या पाहायला विसरू नका न्यू फेअर अँड लवली सारेगमप, पावर्ड बाय फॉग डिओ स्प्रे, सूर नव्या युगाचा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. आपण माधुरी दीक्षित आहोत किंवा आपण दीपिका पदुकोण आहोत हे जेव्हा माहिती असतं ना, त्यावर आपल्याला मेकअप आहे की नाही याची चिंता करायची नाही. गुंतता हृदय है कमलदलाच्या पाशी गुंतता. परवर दिगार परवर दिगार परवर दिगार परवर दिगार. Saregama, Saregama.